आम्हाला हिणवणारे निराशेच्या गर्तेत सुनील तटकरे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय। शरद पवार यांच्यावर निशाणा साधलाय। जय महाराष्ट्राच्या विशेष मुलाखतीत सुनील तटकरे यांनी दिलखुलास उत्तर दिली आहेत। शेवटच्या टप्प्यातील उमेदवारांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरू होती। आज दिवसभर अनेक उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज भरले। आता प्रचाराला उघे 15 दिवस उरलेत। महायुती आणि मवियाच्या उमेदवारांकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केले गेले। हेमंत गोडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। उमेदवारी जाहीर झाल्यानंतर हेमंत गोडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। हेमंत गोडसेंना देवेंद्र फडणवीसांनी शुभेच्छा सुद्धा दिल्या। लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। जाहीर सभांमधून सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैऱ्या ह्या झडतायत। आता जाहिरातीवरून सुद्धा रणकंदन होण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या एका जाहिरातीवर भाजपाने आक्षेप घेतलाय। ठाकरे गटाला पॉफ पार्टी आणि पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का असा सवाल भाजपाच्या चित्रा वाघ यांनी केलाय। कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत। कल्याण डोंबिवलीमध्ये महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन बघायला मिळतंय। दिवसभर या ठिकाणी रॅली ज्या वेळेस काढली त्यावेळेस शक्ती प्रदर्शन बघायला मिळालं। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज हा भरला गेला। दरम्यान मनसेनेते देखील या वेळेस उपस्थित होते। कल्याणमध्ये महायुतीनं जोरदार शक्ती प्रदर्शन केलं। प्रकाश आंबेडकरांच्या लातूर आणि धाराशिव येथे सभा होणार आहेत। उमेदवार नरसिंग उदगीरकर आणि भाऊसाहेब आंधळकर यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत। महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस जोरदार शक्ती प्रदर्शन केलं गेलं। यावेळेस बाळा मामा यांनी मंदिरात जात अगोदर देवाचं दर्शन घेतलं, त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस शक्ती प्रदर्शन करताना मोठ्या प्रमाणात गर्दी होती। कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती। सांगलीच्या उमेदवारीबाबत चर्चा न होता निर्णय घेण्यात आला। शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय। शरद पवारांच्या वक्तव्यानं मवियातील नाराजी मात्र उघड झाली आहे। काँग्रेसच्या उमेदवार गीता शिवराजकुमार यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शिमोगा येथे सभा घेणार आहेत। यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांच्यासह महत्त्वाचे नेते प्रचार सभेत सहभागी होणार आहेत। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा डीप फेक व्हिडिओ हा शेअर केल्यानंतर झारखंड काँग्रेसचं एक्स अकाउंट हे बंद केलं गेलं। याच हँडलवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या डीप फेक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता। यापूर्वी झारखंड काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांना बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं। दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या वतीनं 28 एप्रिल रोजी या प्रकरणी एक प्रकरण दाखल केलं गेलं। राजेश ठाकूर यांना दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्युजन अँड स्ट्रॅटेजिक ऑपरेशन कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। राणे यांचे दिवे फक्त फोटो बहादर आहेत। लोकसभेचा पेपर कॉपी करून सोडवता येत नाही असं विनायक राऊत यांनी म्हटलंय। रत्नागिरीतील सभेतून विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्या कुटुंबियांवर प्रहार केलाय। ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होणार असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजन विचारे आणि शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या। ठाण्यातील बाळकुंभ परिसरातील साईबाबा मंदिरात दर्शनासाठी दोन्ही उमेदवार आले असता एकमेकांनी हस्तांदोलन करत एकमेकांना शुभेच्छा दिल्या।
उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावरती होते। सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांनी गुरुवारी सणसर, शेळगाव, निमगाव येथील सभेला हजेरी लावली। यावेळेस त्यांनी जोरदार हल्लाबोल सुद्धा केलाय। विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय। शरद पवार आणि आदित्य ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे। 6 मेला शरद पवारांची कात्रज परिसरात जाहीर सभा होणार आहे। सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणि महाविकास आघाडीकडून संपूर्ण ताकद लावली जाते। आदित्य ठाकरे पुण्यात शक्ती प्रदर्शन करणार आहेत। तुतारी गटाचा पराभव समोर दिसत असल्यामुळे जाणीवपूर्वक रोहित पवार यांच्याकडून बालिशपणासारखा प्रकार केला जातोय, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय। पालघर लोकसभेसाठी महायुतीकडून उद्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचे डॉक्टर हेमंत सवरा आणि विलास तरे यांचे उमेदवारी अर्ज दाखल होणार असल्याची पालघर जिल्हा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जय महाराष्ट्र न्यूजला या संदर्भात माहिती दिली आहे। त्यामुळे विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे।